मित्रांनो, लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकारितेला भारतीय लोकशाहीत खूप महत्वाचं स्थान आहे। एक पत्रकारच असतो जो सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यातील दुवा असतो। जर सरकार कुठे चुकत असेल तर त्याचे कान पकडून त्याला लोकशाहीचं पालन करायला लावणे हे एक आदर्श पत्रकारितेचं काम असतं। पण सध्याच्या वातावरणात अशा आदर्श पत्रकाराचे जीवन स्वस्त झाल्याचं दिसतंय। आता असं म्हणण्याचं कारण म्हणजे छत्तीसगडच्या एका निर्भीड पत्रकाराने कोणत्याही दहशतीला आणि आमिषाला बळी न पडता विजापूर जिल्ह्यातील रस्ते कामात करोडो रुपयांचा घोटाळा झाल्याचं उघड केल्यानंतर त्याची निर्घृण हत्या करण्यात आली। ज्याला रस्त्याचं कंत्राट मिळालेलं होतं त्याच ठेकेदाराने 1 जानेवारीला त्या पत्रकाराची निर्घृण हत्या केली आणि वर त्याचा मृतदेह एका सेफ्टी टँक मध्ये लपवून त्यावर सिमेंटचं झाकण बनवून घेतलं, जेणेकरून कोणाला काही कळू नये। एका आदर्श पत्रकाराच्या मृत्यूमुळे सध्या अख्ख्या देशभरात हळहळ व्यक्त होते। दरम्यान छत्तीसगड मधील पत्रकारांनी या हत्येबद्दल बस्तर भागात राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करून त्या ठेकेदाराच्या मालमत्ता जप्त कराव्या आणि त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। तर या हत्याबद्दल छत्तीसगड सरकारने कठोर पावले उचलले असून त्याबद्दल 3 आरोपींना अटक केलेली आहे। शिवाय त्या ठेकेदाराच्या बांधकामावर बुलडोजर चढवून त्याचे बँक खातेही गोठवलेले आहेत असं समजतंय। पण या संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा नेमका कसा झाला ते आता आपण जाणून घेऊ। नमस्कार, मी प्रकाश सांगवे आणि तुम्ही पाहताय पोलीस माझा न्यूज। मित्रांनो, मुकेश चंद्राकर या छत्तीसगड मधील तरुण पत्रकारितेच्या हत्येनं सध्या सर्वांनाच हादरून सोडलेलं आहे। या निर्घृण हत्याकांडाबद्दल अधिक माहिती अशी आहे की नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसांपासून म्हणजेच 1 जानेवारी पासून मुकेश हा बेपत्ता होता। दरम्यान 2 जानेवारीला त्याच्या मोठ्या भावानं पोलीस कंप्लेंट केली। दरम्यान पत्रकार बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने शोध मोहीम सुरू केली। बस्तरचे आयजी सुंदरराज पी यांनीही यात लक्ष घालून मुकेशला लवकरात लवकर शोधण्याचे आश्वासन दिले। पोलिसांची अनेक पथके वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होती, सतत मुकेशचा शोध घेत होती। दरम्यान 1 जानेवारीला ज्यावेळी मुकेश घराबाहेर पडला होता त्यावेळी त्याला सुरेश चंद्रकर याच्या लहान भावानं कुठेतरी नेलं होतं अशी माहिती मिळाली। शिवाय मुकेशचा मोबाईल ट्रॅक केला असता सुरेश चंद्रकर यांच्या घराजवळ त्याचं शेवटचं लोकेशन दिसून आलं। मित्रांनो, सुरेश चंद्रकर तोच आहे ज्याच्या रस्ते कामातील करोडो रुपयांचा घोटाळ्याबद्दल मुकेशने काही दिवसांपूर्वी न्यूज केली होती आणि हा घोटाळा उघडकीस आणला होता। दरम्यान मुकेशने हा घोटाळा उघडकीस आणल्यानंतर सरकारने यावर कारवाई चालू केली होती। त्यामुळे याचा राग मनात ठेवून कुठेतरी याचं ठेकेदारानं मुकेशची हत्या केल्याचा पोलिसांना सतत संशय येत होता आणि पोलिसांनी तातडीने त्याच्या घरी छापा टाकून तपास चालू केला। दरम्यान घरात काही आढळून आलं नाही, पण एका ठिकाणी एका टँक जवळ ताजं कॉन्क्रीट केल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं। तेव्हा पोलिसांनी ते कॉन्क्रीट फोडून बघितलं असता त्यामध्ये टँकमध्ये सेफ्टी टँक होता आणि त्या टँकमध्ये अतिशय सडलेल्या अवस्थेत मुकेशचा मृतदेह पोलिसांना मिळाला। मृतदेहाची अशी अवस्था झाली होती की त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या कपड्यावरूनच ओळख पटवावी लागली। मित्रांनो, हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाले होते, पण पोलिसांनी कसून तपास करत तातडीने तो ठेकेदार आणि त्याच्यासोबत अजून 2 व्यक्ती या तिघांनाही अटक केली होती। दरम्यान ही घटना वाऱ्यासारखी पसरली। एका आदर्श पत्रकाराची अशा पद्धतीने हत्या झाल्यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त व्हायला लागली। तर छत्तीसगड मधील पत्रकार मात्र या हत्येमुळे आक्रमक झाले। त्यांनी लगेच बस्तर भागात रस्ता रोको करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करून त्याच्या सगळ्या अवैध गोष्टीवर बुलडोजर चालवावा आणि त्याबाबत सगळ्यांना तातडीने शिक्षा करण्यात यावी अशी मागणी विजापूरच्या पोलीस अधीक्षकांकडे केली। शिवाय मागण्या मान्य न झाल्यास रविवारपासून बेमुदत रस्ता रोको करण्याचा इशाराही या पत्रकारांनी सरकारला दिलाय। दरम्यान पत्रकाराची हत्या झाल्याची उघडकीस आल्यानंतर सरकारने हे पावलं उचलले।
या संबंधित तिन्ही आरोपींना अटक केलेली आहे। शिवाय याचबरोबर या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या बेकायदेशीर मालमत्तेवर जिल्हा प्रशासनाने बुलडोजर कारवाई करून ती जमीन दोस्तही करण्यात आलेली आहे असं सांगण्यात येते। शिवाय सगळ्या आरोपीची बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत असं समजतंय। दरम्यान माध्यमांशी बोलताना या कारवाईला दुजोरा देताना छत्तीसगड सरकारच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की पत्रकार मुकेश चंद्राकर यांच्या निर्गुण हत्येनंतर मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी कठोर भूमिका घेत राज्यातील गुन्हेगारांना संदेश दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या निर्देशनाखाली प्रशासनाने बुलडोजरच्या साह्याने मुख्य आरोपीचे बेकायदेशीर घर जमीन उद्ध्वस्त केले आहे। सध्या छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी हत्येचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत म्हटलं की विजापूर येथील तरुण पत्रकार मुकेश चंद्र यांच्या हत्येची बातमी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे। मुकेश यांच्या निधनानं पत्रकारिता क्षेत्राची आणि समाजाची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे। या घटनेतील दोषींना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही। गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या सूचना दिल्या। तर दुसरीकडे काँग्रेसने सरकारवर निशाणा साधताना काँग्रेसचे छत्तीसगड प्रदेश सरचिटणीस सुबोध हरिद्वार या घटनेबद्दल शोक व्यक्त करून म्हणाले की राज्यातील पत्रकाराचे संरक्षण करण्यात राज्य सरकार अपयशी ठरते। ही सरकारच्या तोंडावर चपराक आहे। विष्णुदेव सरकार जर पत्रकार संरक्षण कायद्याची गांभीर्याने अंमलबजावणी करू शकत नसेल तर त्यांनी जबाबदारी स्वीकारावी। कुठल्याही पत्रकाराला निर्भीड पत्रकारिता करता यावी अशी परिस्थिती निर्माण करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि विद्यमान सरकार यात अपयशी ठरल्याचं दिसून येते। पुण्याच्या आदर्श पत्रकार मुकेश यांची हत्या झाली त्याच्या कामाबद्दल अधिक माहिती अशी की 32 वर्षाच्या मुकेश चंद्रकार यांनी आजपर्यंत पत्रकार म्हणून विविध वृत्तवाहिन्यांमध्ये काम केलेलं होतं। तसंच बस्तर जंक्शन नावाचं एक त्यांचं स्वतःचं YouTube चॅनल होतं ज्यांचे सुमारे 2.25 लाख सबस्क्रायबर आहेत। बस्तर सारख्या नक्षलवादी भागात त्यांनी आजवर न घाबरता वार्तांकन केलं होतं। एप्रिल 2021 मध्ये नक्षलवाद्यांनी कोब्रा कमांडोचे अपहरण केलं होतं। तेव्हा कमांडोला सोडवण्यात मुकेश चंद्रकार यांची महत्वाची भूमिका बजावली होती। शिवाय टेकुलगुडेमध्ये अपहरण करत असलेला CRPF जवान राकेश्वर मन्नास याच्या सुटकेमध्ये सरकार आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या संवादात मुकेश यांची महत्वाची भूमिका यांनी बजावली होती। दरम्यान काही दिवसापूर्वी सुरेश चंद्रकांत रस्ते कामातील करोडो रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता। त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला असं सांगण्यात येते। म्हणूनच या ठेकेदार सुरेश चंद्रकांत हा बस्तर भागातील खूप मोठा ठेकेदार असून तो काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचं सांगण्यात येते। दरम्यान लग्नाची मिरवणूक हेलिकॉप्टरने घेऊन गेल्यामुळे तो मागील काळात चर्चेत आला होता। सध्या या हत्याबद्दल तो अटकेत असून पोलीस याची कसून चौकशी करत असल्याचं समजतंय। छत्तीसगडमधील बस्तरमध्ये कॉन्ट्रॅक्टर लॉबीचा मोठा प्रभाव असल्याचं सांगण्यात येते। अधिकाऱ्यांना लाच देऊन इथं कंत्राटदार मोठे प्रकल्प मिळवतात असा आरोप नेहमीच केला जातो। शिवाय या सगळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या पत्रकारांना धमक्या आणि धमक्याचा सामना करावा लागतो असं इथले पत्रकार सांगतात। तसंच या दुर्दैवी व्यवस्थेचा आणखी एक बळी मुकेश चंद्रकार याच्या रूपानं गेल्याचं दिसून आलं आहे। मित्रांनो, आदिवासींच्या व्यथा, माओवादी चळवळीचे वास्तव्य आणि सुरक्षा दलाचे संघर्ष प्रभावीपणे मांडणाऱ्या या आदर्श पत्रकाराला आपल्या चांगल्या कामामुळे जीव गमवावा लागलाय। त्याच्या निर्गुण हत्येबद्दल आरोपींना कठोर शिक्षा होईल का आणि इथून पुढे तरी आपल्या देशातील पत्रकारांना मुक्तपणे निर्भीड पत्रकारिता करण्याचे स्वातंत्र्य मिळेल का अशी परिस्थिती निर्माण होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा। तुर्तास आपण रजा घेऊया। धन्यवाद।